मुळे आज आमच्या सोबत बिरदेव धोनी आहेत. तर काय वाटतं साहेब तुम्हाला की आज बेळगावमध्ये तुम्ही बकरी चारवत आलेला आहे, काय वाटतंय? आता तर ऍक्च्युली धनगर असल्यामुळे आम्ही या गावाहून त्या गावाहून नेहमी फिरंदाजीवर असतो. बकरी चारा त्या गावाहून त्या गावाला जात असतो. आणि काल दुपारी 2:30-3 वाजता बकरी कातरत असताना रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट पाहून खूपच भारी वाटलं की म्हणजे धनगराचा मुलगा पण इतक्या उंचावरची शिखरं गाठू शकतो. प्रयत्न जिद्द चिकाटी वगैरे असेल तर आपण प्रयत्नांना गवसणी घालू शकतो. हे एक खूप भारी वाटलं आणि त्यातून खूपच जास्त आनंद झाला आणि खूप भारी वाटलं की चांगला रँक मिळाला, 551 रँक मिळाला देशातून. खूप भारी वाटतंय की हे यश प्राप्त केल्यानंतर. साहेब आता तुम्हाला पहिलेपासून शिक्षण आता कसं सुरुवात झाली होती तुमची आणि शिक्षणाबरोबर तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये बकरी घेऊन जाता, तर अभ्यास करायला तुम्हाला त्रास झाला का? म्हणजे त्या टाइम लाईट नसा, शेतामध्ये नसायचे, कसं वाटत होतं तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युली मेंढपाळाचा मुलगा असल्यामुळे थोडा अभ्यास करताना तर थोडा त्रास झालाच, पण जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे आणि ती एक अभ्यासाबद्दल ओढ असल्यामुळं ते एक सुखकर चालेल असेल म्हटलं. फोन येत मग खेळू जरा थोडे वेळ आयपीएस गेले मला बरं वाटलं म्हणतं. आयपीएस आहे बरं वाटलं म्हणतं. बर सांगतो घ्या. बरोबर हरे यद्दा चालू नाही राव. मग करते नोड मस्त आहे ना म्हणजे ना लिहिले म्हणजे सुद्धा बघू आता केव्हा निघते काय की कोण? हा हा झाला नको नको नको. हा हाक रे. फोटो काढ. ముందు